चला तर मंडळी, आज मी तुम्हाला उपवासाची भजी करून दाखवणार आहे। तर ती कशी बनवायची तर त्याकरता व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला बटाटे लागणार आहे। तर इथे मी बटाट्याची भजी करून दाखवणार आहे, पण वेगळ्या पद्धतीने। तर त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ते किसून घ्यायचे आहे, लांब लांब किसून घ्यायचे। तर जसा आपण कांदा कापतो ना, अशा प्रकारचे लांब लांब आपल्याला बटाटेसुद्धा किसून घ्यायचे आहे। आणि बटाटे किसल्यानंतर लगेच पाण्यात टाकायचे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यामध्ये जो स्टार्च असतो ना, तो पूर्ण काढून टाकायचा आणि नंतर घट्ट असा आपल्याला किस पिळून घ्यायचा आहे। त्यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे। तर आता बघा, बटाटे आपण पिळून घेतलेले आहे। त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे, भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे। तर यामध्ये तुम्हाला जे उपवासाला चालत नसेल ना, तर ते स्किप केलं तरीही चालेल। आणि कलरसाठी मी काश्मीरी तिखट टाकलेलं आहे, उपवासाला चालणार आहे। आणि थोडेसे जिरे टाकलेले आहे, चवीनुसार मी उपवासाचं मीठ टाकलेलं आहे। तर 1 वाटी वरीच्या तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, 2 चमचे मी शिंगाड्याचं पीठ टाकलेलं आहे आणि थोडासा बेकिंग सोडा टाकलेला आहे। तर हे सगळं आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर तेल तापून घ्यायचं आणि कडकडीत तेल तापून घ्यायचं, गॅस मिडियम ठेवायचा। आणि नंतर जसं आपण खेकडा भजी सोडतो ना, तशी तेलात सोडून घ्यायची आणि उलटी पालटी करून आपल्याला अशी तळून घ्यायची आहे। अगदी खेकडा भजीसारखीच आपली ही उपवासाची भजी तयार होतात। अशा प्रकारे आपल्या बटाट्याची भजी ही तयार झाली आहे। ही नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान एन्जॉय करा। तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आणि कुठल्या राज्यातून बघतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। थँक्यू।